तेरी मनपसंद जगह पे तुझे खाना खाने लेके जाऊंगा। कौन से वाले? कौन से भी चल, ढाबे पे चल। पण सोमवारी तर काही आहे ना, मंगळवारी तुमचा हॅपी बर्थडे आहे। हाँ? हॅपी बर्थडे मंगळवारी आहे। तरी पण सोमवारी घेऊन जातो की सोमवारी भेटतेच काय। संध्याकाळी जाऊ ना। म्हणूनच म्हणत आहे सोमवारी म्हणून। संध्याकाळी जाऊ ना, संध्याकाळी। प्रिन्स, आता कोणाचा हॅपी बर्थडे येत आहे रे? कोणाचा? डॅडी का हॅपी बर्थडे है? डैड का हैप्पी बर्थडे है। रिदू, ए रिदू, हॅपी बर्थडे डॅडी का। तेरे पापा फैट तो है ही नहीं उनमें कुछ भी। दिखाओ जी, तुम फैट हो क्या? तेरे पापा फिट एंड स्लिम एंड ट्रिम है। इतना बड़ा नहीं है वो, स्लिम ट्रिम है तेरे पापा, बिल्कुल भी फैट नहीं है तेरे पापा। नहीं है तेरे पापा बिल्कुल फैट है कि नहीं? दिंकी तिकडे दिंकी तिकडे दिंकी तिकडे पैसे दिंकी तिकडे दिंकी तिकडे दिंकी तिकडे दिंकी तिकडे दिंकी तिकडे दिंकी तिकडे पैसे पैसे। अरे थांब रे, ते डान्स करताना मला पाहू दे ना रे। दिंकी तिकडे दिंकी तिकडे दिंकी तिकडे दिंकी तिकडे दिंकी तिकडे इकडे बघ। ओ मम्मी पैसे, मग त्या पैशाचं काय घ्यायचं? लिदू तू काय खाते लिदू? हे पाय रे का पैसे, हे पाय हे पाय हे पाय। प्रिन्स सांग ना पप्पाच्या हॅपी बर्थडेला काय करायचं मग आपण? पप्पा, पहिलं पप्पाला विचारू। पप्पाला का मला पार्टी द्यायची हॉटेलची। पप्पाजी हॅपी बर्थडे करायचा का नाही करायचा? काऊन नाही करायचा? मुझे नहीं पसंद। बाप्पा नवीन कपडे घालून सकाळी मटका याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर काय म्हणताय प्रवीणला? सकाळी नवीन कपडे घालून सकाळी हे करत राहते म्हणताय। बर्थडे नवीन कपडे घालतात म्हणून नाही बर्थडे। अच्छा अच्छा अच्छा। नाही, मावशी का म्हणली होती माहिती आहे का? तुमची मशीन सुरू झाली तर मला तुम्ही म्हणले पार्टी देतो म्हणून तिला। हाँ, तुम्ही दिले का पार्टी? लांची बाहेर आहे, लांची पार्टी सोमवारी। सोमवारी काची? हॅलो गाईज, आता मी रेडी झालेली आहे। प्रिन्सच्या पप्पाला शॉपिंग करायला न्यायला, त्यांच्या बर्थडेसाठी काहीतरी घेऊन देते म्हणून म्हणाले। तेही करायचं आहे आणि त्यांच्या केकसाठी पण ऑर्डर द्यायचं आहे। त्याच्यासाठी मी आता थोडंसं मार्केटमध्ये जाऊन येते। जर झालंच तर मी व्हिडिओ शूट करेल, नाही तर तिकडून आल्याच्या नंतर काय झालं मी ते सांगणार आहे। आणि सोबतच त्यांच्या केकसाठी एक थोडंसं सरप्राईज प्लॅन केलेलं आहे। जर ते शक्य झालं तर मिळेल त्यांना, नाही तर काहीच नाही, जसं होईल तसं सांगते मी तुम्हाला काय होणार तर। पण आता आम्ही तयार झालेलो आणि आता जातो आम्ही मार्केटमध्ये। भेटते थोड्या वेळामध्ये। नाही जाऊन त्याचा खायचं पण विरेतीला खाऊन नाही होत ना, हा, त्याच्यामुळे धाबा कॅन्सल। घरीच बनव, घरी बनवून खाऊ। आज पुढे बनवते भाजी बनवून। बरं ठीक आहे, काय बनव? पनीर, पनीर बनव। पालक पनीर। हा, आम्ही आता केकवाल्या दीदीच्या घरी आलेलो आहोत आणि मी त्यांच्याशी बोलते आणि सांगते तुम्हाला। मार्केटमधून जाऊन आलेली आहे, जे केकचा ऑर्डर द्यायचा होता तो पण ऑर्डर मी दिला आणि प्रिन्सच्या पप्पासाठी ड्रेस पण घ्यायचा होता, तो पण ड्रेस मी घेतलेला आहे। आता तो बर्थडेच्या दिवशी तुम्हाला दाखवेलच मी काय घेतलेला। आणि केकसाठी जो सरप्राईज प्लॅन केलेलं होतं ते पण सक्सेसफुल झालेला आहे। त्यांनी जसं मला जसा पाहिजे होता केक तसा ते बनवून द्यायला तयार झालेले आहेत। आता फायनल तो कसा दिसतोय काय दिसतोय ते बर्थडेच्या दिवशी तुम्हाला समजेलच। आणि त्याच्यासोबतच अशा पद्धतीने बर्थडेची तयारी चालू झालेली आहे। मी आता वापस पण आले आणि आता स्वयंपाकाला लागलेले आहे। पटकन आता स्वयंपाक बनवून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये। The next day. माझा उद्या बर्थडे आहे तर त्याच्यासाठी तो प्रिन्सच्या पप्पासाठी तो करत आहे ग्रीटिंग कार्ड तयार। हा बघा इथे प्रिन्स बसलाय आणि ग्रीटिंग कार्ड करत आहे। कसं रे बाबा, काय करताय तू? ग्रीटिंग कार्ड। ग्रीटिंग ग्रीटिंग इथे तर कुठे टाकला? प्रिन्स बनवत आहे प्रिन्सच्या पप्पासाठी ग्रीटिंग कार्ड। आता तो काहीतरी लिखत आहे त्याच्यावरती तो स्वतः। नाही इथं नाही का झाड आहे, झाड ते नाही का
हे पप्पाचं ऑफिस. अच्छा. हे आणि पप्पाची इथं हात लावून आहे. तसं आहे नाही. हो ना, नाही का मांडर टीव्ही काढली. लॅपटॉप पप्पाचा. पप्पाचा लॅपटॉप काढलाय. हो. बरं बरं, बाकी लिहायचं आहे. हो. तर आता लिहू तुम्ही. ठीक आहे, लिह तयार कर. झालं बस सगळं. हो हो, छान छान प्रॉपरली. तो आता ग्रीटिंग कार्ड तयार करून राहिलेला आहे आणि इथं त्याचं कंप्लीट झाल्याच्या नंतर पाहूया तो कसं काय बनवत आहे, कारण की त्याने माझी वगैरे हेल्प घेतलेली नाही, तर स्वतः सगळं करून राहिलेलं आहे. आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि मला बनवायची आहे आज अळीवची खीर, कारण की खूप दिवस झाले अळीव आणून आहे, त्याला हलीमसुद्धा म्हटलं जातं. खूप दिवस झाले आणून आहे, पण मी काय अजून बनवलेलं नाही. तर आता ते भिजत टाकलेलं आहे मी, जवळपास 4-1 तास झालेले ते भिजल्याला. आता त्याची बनवते हलीमची खीर. काही ना, अगदी सोपी अशी खीर आहे ना, अगदी झटपट अशी खीर तयार होते. तर हे हलीम माझी इकडे भिजून तयार झालेले आहे. तर त्याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि त्याची खीर मी बनवून घेते. भेटते तुम्हाला थोड्या वेळात. मी आता हलीमची खीर बनवायसाठी आधी पाणी गरम करून घेतलेलं आहे इथे, आणि त्याच्यामध्ये हे जे माझे भिजवलेले हलीम आहे ते टाकून घेते आहे. आणि ह्याला छान उकळी आली. काय रे बाबा, बोल ना. झालं बनव? बरं ठीक आहे, सांगते मी. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकून घेते आणि हे सगळं छान शिजवून घेते आणि त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि झालं तयार. अगदी साधी सोपी अशी हलीमची खीर. बघू शकता, इथेच मी सगळं एकत्रच टाकलेलं आहे. 1 पॉट रेसिपी आहे. कुठे चाललंय काय रे बाबा? प्रिन्स आले. प्रिन्स खीर खाते का तू? प्रिन्स खीर खाते? ठीक आहे, थांब ना, मला खीर माझी होते ना कंप्लीट. ग्रीटिंग कार्ड प्रिन्स रेडी झालाय म्हणताय. आता पाहूया त्यांनी कसं बनवलंय. तर हे बाबा, इथे झाड, ऑफिस. हे बाबा स्टार गिन. अरे बापरे, स्टार. ओके. कलर पेन नाही करत, ब्लॅक पेनच करते. बरे लिहिलं ना बाबा. काय आहे? UR. हे नाही, AB नाही, ते यू बरी झाला. UR. बी रिमूव्ह करावं लागेल. यू बरे स्पेलिंग केलेली आहे त्यांनी. यू आर द बेस्ट. पापाचं स्पेलिंग लिहायला त्यांनी ते मिस केलेलं आहे, तर त्याला करेक्शन करून त्याचा पाहूया त्याला त्याच्या पप्पाला ते आवडते की नाही आवडते. आता माझं बी झालं आहे बनवून सगळं. हे बाबा, हे इथं पप्पाची, इथं नाही का ऑफिस, इथं झाड, अजून नाही का अंदरून असं. थांबा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, अंदरून हे बाबा. तुम्हाला आता दाखवलं होतं आमचे ग्रीटिंग कार्ड कसं खूप बनवलं होतं सुंदर. तर तुम्हाला अजून बी काय दाखवायचं आहे. हे आम्हाला भेटलं होतं. हे बाबा, तुम्हाला बरोबर सगळ्या बुक मध्ये करा, तुम्हाला बी जास्तच वाणी. A few moments later. काय खाताय? काय बनवून दिलं? खीर बनवली होती. मग खीर खाऊ. कशी झाली? कशी झाली? गोड झाली. छान लागत आहे का नाही? नाही. ते हलीमची टेस्ट जरा वेगळीच लागते ना. ते कधी खाऊन नाही ना आपण, त्याच्यामुळे असं. प्रिन्स खाते का तू? नाही, पप्पा मग काय तर ते तो पप्पाला आताच मी तो पगलाच आहे 1 नंबरचा. खावा मग. काय देतो पप्पाले. तुम्हाला प्रिन्स कडून बर्थडे साठी काय प्रॉमिस पाहिजे तुम्हाला प्रिन्स कडून?
माझ्या मोबाईलने हात चालणार नाही. असं होईल का प्रिन्स? देशील का पप्पाला प्रॉमिस की मी तुमच्या फोनला हात लावणार नाही असं? जोपर्यंत गरज असेल तोपर्यंत. सांग. तू तू बॅड बॉय आहे, बॅड बॉय. तू का लिदू? लिदू मी असं केलं ना तर नाही. काऊन? नाही मोबाईल हात लावत बोलले ना. अच्छा, म्हणजे मोबाईल पाहत नाही म्हणत आहे हो हा. मोबाईल पाहत नाही म्हणत. पालक पनीर. प्रिन्स, घरी पार्टी करायची का हॉटेलमध्ये जायचं? कसं? हॉटेलमध्ये? चांगलं बोल ना मग. मग हॉटेलमध्ये जायचं राहिलं तर तू, पप्पा आणि मावशी तिघच जण जाऊ शकता. मी नाही येऊ शकत. रिदू छोटी आहे ना ग. रिदू आपली छोटीशी बाळ आहे ना, छोटूशी. ते मी घरी राहतो तुम्ही. अरे बापरे पप्पा पाहो. पप्पा बहिणीसाठी आपण मी घरी राहतो म्हणते. पण तितका वेळ तुम्ही राहू शकता का? मला जमत बी नाही ना रे बाहेरचं. पण तुम्ही तिथे जाऊन मी राहतो ते कोणी. भरपूर वेळ लागते ना, अर्धा पाऊण तास लागते. तितका वेळ मी नाही जाऊन ठेवू शकत रिदूला. पप्पाला म्हणलं एक आयडिया आहे, आपण घरीच बोलवायचं हॉटेलचं जेवण. हॉटेलचं. हां हां पनीर आलं तर सरत नाही 2 टाइम. हां, टेस्ट नाही बनत नव्हता तसा. काय टेस्ट बनते सगळं. म्हणजे 80 रुपयाचं पनीर, हां 20 रुपयाची पालक. हां झालं ना. 300 रुपये सब्जी होती. हां. मग अर्धी बी नाही. एकटं बुजी होती. तसं तडका भिडका आपल्याला देता येत नाही ना हॉटेलसारखा. मसाला बिसाला राहत नाही ना. आपलं घरगुती बनव ना. हं? आपलं घरी जशी रुची बायकोच्या आधी का कशी बनव. असं असं कसं प्रिन्स? मग का करताय तू? मारून देईल प्रिन्स मी. रिदूला त्रास देशील तर. हां